सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे
राम कृष्ण हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। विठ्ठल बाजबा
सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरी भगवती पुरी वावसी लगे एक भावचे कारण काही लगे एक भावचे कारण तुका मने आन विठोबाची तुका मने आन विठोबाची बरोबरी दुरावसे दुरी करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वावसी भवाची पुरी वावसी
सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी बजारे तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला गेला रे नाही नाही जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे तुरी, करिता बरोबरी दुरावसे तुरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी, करिता बरोबरी दुरावसे दूरी, तरी गेला जन्म वाया, जन्म वाया, जन्म वाया, जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसे तुरी, करिता बरोबरी दुरावसे
हे भवाचिये भवाचिये देववाचिये पुरी हे Baba,
भवाची वाह क्या बात है। करिता बरोबरी दुराव से दूरी, करिता बरोबरी दुराव से दूरी, करिता बरोबरी दुराव से दूरी, करिता बरोबरी दुराव से
तो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसे दुरे भवाची ये पोरे वाहवसी काही न लगे का भावाचे कारण तुका म्हणे विठोबाची विठोबाची करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची ये पुरी वाहवासी विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताची हे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया साग प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादारे कथेचा विसारू त्यांच्या कृपादारे कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास हे त्यांच्या कृपाधारे कथेचा विसार त्यांच्या कृपाधारे कथेचा विसार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरणो रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदेह वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबरायांचा 3 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा लक्षात येईल अशा अर्थाचा आणि माणसाला जगणं शिकवणारा, मानवी जीवनाची सार्थकता आणि सफलता काय केल्यानंतर होईल तर या महत्वाच्या गोष्टीचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्वर्गीय कैलासवासी गंगाभागीरथी हौसाबाई काशीनाथ सांगळे 94 वर्षाचं आयुष्य ज्या आजी जगल्या आणि आपल्या परिवाराला प्रचंड प्रेम संस्कार, अगदी नातू पंतूंपर्यंत ज्यांनी आपला सगळा परिवार पाहिला, अशा स्वर्गीय मातृशक्तीच्या स्मृतीमध्ये सांगळे परिवारानं हरिकीर्तनाचं नियोजन केलेले आहे. खरं तर आजींची मुलं देखील खूप मोठी आहेत, नातवंड देखील मोठी आहेत, सगळे वेल एज्युकेटेड आहेत, सगळा सुशिक्षित परिवार आहे आणि शिक्षणासोबत आध्यात्मिक संस्कार अगदी पिढ्यानपिढ्या आपण जे म्हणतो ना की काही गोष्टी याव्या लागत असतात परंपरेने आपल्याकडे, तर पूर्ण आध्यात्मिक हा परिवार आहे. आणि मग या परिवारामध्ये स्वर्गीय हौसा आजींचे सर्व मुलं सुना नातू, तर त्यांची नावं सुभाष काशीनाथ सांगळे मुलगा आहेत, रखमाबाई देवराम कुटे मुलगी आहेत, कमळाबाई व सिंधुबाई सुभाष सांगळे सुना, शांताराम सुभाष सांगळे नातू, योगेश सुभाष सांगळे नातू, अलका शांताराम सांगळे नातसून, ज्योती योगेश सांगळे नातसून, शिवाजी त्र्यंबक सांगळे दीर, दत्तात्रय त्र्यंबक सांगळे दीर, ज्योती रमेश केदारनाथ, उर्मिला राजाराम आभाडनाथ, सुवर्णा अमोल दौंडनाथ, शकुंतला रतन फडनाथ, जयश्री प्रकाश चकोर नाथ. तर असा खूप मोठा परिवार आहे. नातवंड सगळी म्हणजे सगळ्यांची जर नावं घेत राहिलो तर आमचे सानप भाऊ बोलले तिथे अर्ध कीर्तन त्याच्यातच जाईल. साईनाथ भाऊ बोलले मला. तर खूप मोठा परिवार आहे आणि या परिवाराला आपली गेलेली जी व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा आणि जे कुटुंबामध्ये आपण म्हणतो की जसं जसं वय वाढेल तशी तशी एक म्हाताऱ्या माणसाबद्दल निरागसता निर्माण होते, पण तसं नाही. तर प्रचंड माया प्रेम काय असतं खरंच या कुटुंबाकडनं आपण शिकावं. आणि या परिवारानं हरिकीर्तनाचं नियोजन केलं. ही कीर्तनाची सेवा या परिवारानं आमचे साईनाथ भाऊ सानप त्यांच्याकडे संपर्क केला आणि त्यांनी मला फोनवरती संपर्क करून ही सेवा माझ्याकडे दिली आणि या कीर्तनासाठी खूप छान नियोजन केलं. खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कंठाचं कौतुक होतंय आणि कुठलाही राग गाऊ दे पण त्याचा सहज स्वर विस्तार आणि खूप सुंदर हृदयाला स्पर्श करेल असा असं ज्यांना भगवंताचं ज्ञानोबरायांचं वरदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. माऊलींचा हात ज्यांच्या डोक्यावरती आहे असे आमचे हरिभक्तपरायण ओंकार महाराज जगताप. आमच्या ओंकार बाबांसाठी जोरात टाळी वाजली पाहिजे. महाराष्ट्राचं भूषण आहे. महाराष्ट्रातील सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, महात्मा मंडळी, गुणवान मंडळी ज्यांच्यावरती भरभरून प्रेम आणि माया करतात, कमी वयामध्ये ज्यांनी खूप मोठी गरुड झेप घेतली आणि या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा जे स्वाभिमान बनले असे आमचे ओंकार बाबा आहेत. ओंकार बाबांच्या सोबत तेवढंच तोला मोलाचं ज्यांचं गाणं आहे आणि हरिभक्त परायण आमचे भागवत बाबा सांगळे, भागवत बाबांसाठी सुद्धा जोरात टाळी झाली पाहिजे. सरळ शांत स्वभाव आहे आणि तेवढं सहज आपलं गाणं आहे. फार सुंदर गाता आपणही. आपल्याही गाण्याला माझं वंदन आहे. मृदंगाची फार गोड अशी साथ देणारे, कसा जोड कोणी लावला काय कुणास ठाऊक, दोन्ही ओंकार एकत्र आणलेले आमचे ओंकार बाबा कागदे फार सुंदर. खरं तर
मृदंगाला सुद्धा असं वाटत असेल ओंकार बाबांचा जेव्हा हात लागत असेल ना तेव्हा मृदंग सुद्धा खुश होत असेल. म्हणजे माणसं खुश होतात यात काय नवल आहे. तर अतिशय ज्यांचं जबरदस्त वाजवणं आहे, तयारीचं वाजवणं आहे आणि खूप छान अभ्यास आहे. खरं तर ना या आमच्या सगळ्या भावंडांनी खूप साधना केलेली आहे. आमच्या ओंकार महाराज कागदे यांनी खूप अभ्यास केलाय. अभ्यास, नैसर्गिकता, गुरुचा आशीर्वाद, ज्ञानोबरायांची कृपा, या 4 गोष्टी एकत्र आल्या आणि सगळ्या महाराष्ट्राचं तर आहेच आहे, पण विशेष संप्रदायाचं प्रेम त्यांना प्राप्त झालं. असे आमचे ओंकार महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी झाली पाहिजे. खूप जास्त जास्त वेळ अभ्यास करणारी माणसं आम्ही, पण कमी वेळ अभ्यास करून जास्त फळ मिळणारी व्यक्ती म्हणजे आमचे ओंकार महाराज. हा आशीर्वाद प्राप्त झाला ना, हा कृपा प्राप्त झाली. आणि हार्मोनियमची फार आणि सुंदर आणि तयारीची साथ देणारे महेश बाबा, तुमच्या मी हार्मोनियमचं काय कौतुक करू, माझ्याकडे शब्द नाहीयेत. आमच्या रासने महाराजांसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. अप्रतिम त्यांचं वाजवणं आहे. आणि आपलं हार्मोनियम वादन म्हणजे खरं तर तो संवाद फक्त गाणाराच्या स्वराचा आणि त्या पेटीचाच नाही, तर तो संवाद तुमच्या बोटाचा आणि त्या स्वरांचा सुद्धा आहे, पेटींचा सुद्धा आहे. ओढून ताणून वाजवणं, कुठंतरी पूर्ण फुल कॉन्सन्ट्रेशन करून वाजवणं, ही वेगळं आहे. पण एक सहजता जी असते ना आपल्या ह्याच्यामध्ये, मग गाण्यातली सहजता असेल, वाजवण्यातली सहजता असेल, बोलण्यातली सहजता असेल किंवा हार्मोनियमची सहजता असेल, एक नॅचरलपणा तो मला वाटतं असा आलेला आहे परंपरेनं. फार सुंदर वाजवता आपण, आपल्याही वाजवण्याला माझं वंदन आहे. गुरु सर, आपणही गाण्यातली तज्ज्ञ आहात, संगीत शिक्षक म्हणून आपण खूप मोठी सेवा करता, चोपदार आहेत. आणि आमच्या खुशालीताई उगले यांची वारकरी शिक्षण संस्था, तर त्या संस्थेमध्ये या छोट्या छोट्या बालिका खूप छान अभ्यास करतायत. तर या छोट्या लेकरांसाठी यांना घडवणाऱ्या गुरु खुशालीताई, दोघांसाठी पण टाळी वाजवूयात आपण. महाराष्ट्रातला गाणारा व्यक्ती, वाजवणारा व्यक्ती, एखादा वक्ता, अगदी त्याची जी गरुड झेप असेल, त्याची जी प्रगती असेल, त्या प्रगतीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे आमचे केशव दादा, त्यांचा खूप चांगला साऊंड आहे आणि महाराष्ट्रभर त्यांच्या सिस्टीमचं कौतुक आहे, सिस्टीमचं मोठं नाव आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये दारफळ या गावात भागवत कथा झाली होती माझी, आणि त्या कथेला एवढा ग्रीप प्राप्त झाला, तर त्याच्यामध्ये त्यांचं योगदान होतं, त्यांचा साऊंड सिस्टम होता तिथे. खूप मोठं नाव आमच्या केशव दादांचं आहे. आणि अगदी गाणारी, वाजवणारी मंडळी किंवा गुणवान मंडळी, अगदी आपल्या भावासारखं प्रेम आहे त्यांचं सगळ्यांसोबत. तर आमचे केशवदादा आहेत. विण्याची सेवा करणारे बाबा आमचे सानप बाबा आहेत. सानप बाबासाठी एकदा टाळी वाजवा ना तुम्ही सगळ्यांनी. खूप छान बाबा. आणि व्यासपीठावर असणारे सगळे आमचे वारकरी बांधव, मला सर्वांचा परिचय नाही. योगेश दादांनाही आमचं वंदन आहे. सर्व हरिभक्त परायण मंडळ सगळ्यांना सादर वंदन, सप्रेम जयहरी. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, अज्ञानानं एखादं महत्वाचं नाव राहत असेल, सर्व हरिभक्त परायण मंडळी, इथे युट्यूब चॅनल सुद्धा आहे. थोडंसं लवकर मला आपल्या चॅनलचं नाव सांगा. धर्म कीर्तन माऊलीचा दास आणि बर धर्म कीर्तन आणि माऊलीचा दास या दोन्ही युट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. तर या दोन्ही दादांचं देखील कौतुक आहे. या दोन्ही चॅनलवरती जाऊन त्यांना सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा हा कार्यक्रम, आमच्या ओंकार दादांचं गाणं वाजवणं आपण पुन्हा पुन्हा पाहू शकतो या चॅनलवरती. आमचे साईनाथ भाऊ आहेत, आधी करून सर्व मंडळी, मला सर्वांचा परिचय नाहीये. सर्व ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं मोठी असणारी मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या सगळ्यांच्या मध्ये या सांगळे परिवाराचे नातेवाईक, आप्त इष्ट, स्वजन सखे, गावकरी मंडळी, स्नेहांकित परिवार, या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे, मराठवाड्यातली पहिली. आणि त्या संस्थेमध्ये अभ्यास करत असणारी युवा कीर्तनकार, सुंदर गळा आहे, सुंदर वक्तृत्व आहे, अशी आमची अपेक्षाताई पवार. आधी करून सर्व हरिभक्त परायण मंडळी, वेळ न घालवता आपण चिंतन करणार आहोत. स्वर्गीय हौसाबाई काशीनाथजी सांगळे, 94 वर्षाचं किंवा त्याही पेक्षा अधिकचं वय आयुष्य आपल्या सगळ्यांमध्ये ज्यांनी व्यतीत केलं, आणि
खूप चिकाटीनं प्रपंच सांभाळत अगदी चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये या परिवाराला एक नाव प्राप्त झालं. सेवा असेल, सत्कर्म असेल, माणुसकी असेल, सामाजिक स्तरावरची कुठली कामं असतील, धार्मिक स्तरावरती कुठली सेवा असेल, या सगळ्या कामामध्ये अगदी हिरिरीनं पुढे होऊन काम करणारा किंवा एक मदत करणारा किंवा आपल्याला काहीतरी समाजाचं देणं आहे या भावनेनं जगणारं हे सगळं कुटुंब आहे. म्हणते उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रखरखत्या उन्हात लोकांना थंड पाण्याची अपेक्षा असते. मग तुम्ही चिलीम बनवण्याऐवजी डेरा बनवा. लोक भरपूर डेरे विकत घेतील, आपल्याला पैसे मिळतील. यावर्षी घर बांधू, पुढच्या वर्षी गाडी घेऊ, त्याच्या पुढच्या वर्षी स्टेप बाय स्टेप चालू ना. आपण प्रपंच उन्नतच करायचा आहे तर त्याला एक टप्प्याटप्प्यानं जाऊ आपण, एकदमच नको. त्याला पटलं थोडंसं आणि मग त्यानं माती तर घेतली, त्याचा चिखल बनवलेला, त्या चिखलाला त्याला चिलीमचा आकार द्यायचा होता, पण त्यानं डेऱ्याचा आकार देऊ लागला. डेऱ्याचा आकार देत असताना ती माती बोलली, कुंभार दादा काय बनवणार आहेस? कुंभार दादा बोलला, माती ताई मी डेरा बनवणार आहे. दादा तू तर चिलीम बनवणार होता ना, आता डेरा का बरं बनवणार? कुंभार दादा बोलला, माती ताई बनवणार होतो चिलीम, पण आता डेराच बनवणार आहे. का? म्हणे माझा विचार बदलला. कुंभार दादा बोलतायत माझा विचार बदलला. माती बोलली, दादा तुझा विचार बदलला पण माझं तर जीवनच बदललं. चिलीम झाले असते तर लोकांनी माझ्यात विस्तव भरला असता. मीही गरम राहिले असते, तापले असते, उष्णतेनं भाजले असते. ज्यानं मला ओठाला लावलं असतं त्याचंही जीवन बर्बाद झालं असतं, प्रपंच उद्ध्वस्त झाले असते. मला शाप मिळाला असता, तुला तळतळाट मिळाला असता. पण आता तुम्हाला डेरा बनवणार, लोक माझ्या थंड पाणी ठेवणार, जे पितील त्यांचं पोट शांत होणार, मलाही आशीर्वाद मिळणार आणि तुझ्यावरही कृपा होणार. दृष्टांतातून एकच सांगायचं मला, जर मातीची वस्तू बनवत असताना एवढी जबाबदारी आहे की आपण ती वस्तू समाज हिताची बनवतो की समाज घाताची बनवतोय. जर मातीच्या बाबतीत एवढा विचार केला जातो, मग जिथं माणसं घडवल्या जातात तिथे किती विचार असेल. मग माणसं घडवत असताना सांगळी कुटुंबासारखं एवढं भरलेलं, गोकुळासारखं भरलेलं कुटुंब उभा करत असताना या परिवाराला जर अध्यात्माबद्दल एवढी श्रद्धा आहे तर समजावं, या परिवाराची जडणघडण जी आजी, जी पणजी, ज्या आईनं केली ती माणसं ग्रेट आहेत. विठ्ठल विठ्ठल श्रोत्यांना विनंती, उठून पुढे या. या बाबा या. चल माग उन्हात उभा राहिले दो मंडळी, या या आपला कीर्तनाचा कार्यक्रम, या पुढे काय अडचण नाही. या पुढे, या पुढे भरपूर जागा आहे आणखी. या समोर या, काय अडचण नाही. या कोणी प्रश्न वगैरे काय विचारणार नाही. या जागेवर सर कोण. विठ्ठल 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 स्वर्गीय हौसाई सांगळे या आईचं जाणं, खरं तर आई हे पात्र आपल्या जीवनातलं एवढं श्रेष्ठ आहे. मग ती आई असेल, ती आजी असेल, ती पणजी असेल, मातृशक्ती हे असा एक आपल्या जीवनातला भाग आहे ना की त्या पात्राला फक्त प्रेम, ममता, माया करायला जमते. आणि खरं तर या आजीच्या, या आईच्या जाण्यानं श्रीमान सुभाष दादा सांगळे ही आईची मुलगा आहेत, बरीच नातवंड आहेत. तर आपल्या आईच्या जाण्यानं यांच्या जीवनामध्ये पोकळी निर्माण झाली. आपली आई किती पण म्हातारी होऊ द्या बरं, तिची ममता, तिची माया कधी म्हातारी होत नसते. ती पहिलं जे प्रेम करते ना तेच प्रेम तिला. आणि आणखी गोष्ट सांगते मी तुम्हाला, माय लेकरावर जे प्रेम करते, तिचं बाळ मोठं होऊ द्या, तिला नातवंड होऊ द्या,
मग तिचं प्रेम मुलावर जे आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम नातवंडावरती असतं. नातवंडाला लेकर होऊ द्या, त्या नातवंडाच्या लेकरावर जास्त प्रेम असतं. ही माया वाढत वाढत जाते, कमी नाही होत. आईचं जाणं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये प्रेमाचं सागर आटण्यासारखं आहे. विश्वाच्या मालकाबद्दल बोलताना सुद्धा सांगतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आपली आई जेव्हा मंदिरामध्ये जाते, देवाला 2 हात जोडते, प्रार्थना करते, तेव्हा स्वतःसाठी ती काही मागत नसते. ती एकच म्हणते, माझ्या लेकराला सुखात ठेव. ही जिला जमतं तिला आई म्हणतात. मातेची याची ती अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती. मातेची याची अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची ओंकार बाबांचा विचार. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आपल्या लेकरावरती जिला फक्त प्रेम करता येतं, जिच्या प्रेमाला कुठल्या प्रकारची विकृतीची झालर नाही, जिच्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही, जिला निस्वार्थ प्रेम करता येतं, तिला आई म्हणतात. खरं तर 1 वर्ष झालं स्वर्गीय हौसाईंना जाऊन त्यांच्या मुलाला, सुनांना, सगळ्यांना जाणवलं असेल, आईनं माईचा हात आपल्या डोक्यावरनं फिरवलेला. लेकीबाळी तर रडत असतील, वर्षभर घरातली माणसं चुकली सुद्धा असतील. आपली आजी आपल्याला सोडून कुठंच गेली नाही, ती इथंच कुठंतरी आहे. आपली आई जेव्हा कायमची आपल्याला सोडून जाते ना, तेव्हा माय दिसते दारात काढलेल्या रांगोळीमध्ये, तुळशीला लावलेल्या दिव्यामध्ये, चुलीच्या तोंडाला फुगलेल्या भाकरीमध्ये, दुधावरच्या साईमध्ये, देवघरातल्या जपमाळेमध्ये, नंदादीपामध्ये माय दिसते आपल्याला. आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं काहीच नवल नाही. आईच्या आठवणीमध्ये जगाचा बाप सुद्धा रडला. प्रसंग फार सुंदर आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगितले. आईच्या आठवणीमध्ये आणि आई कितीही वयस्कर होऊ द्या, कितीही तिचं वय होऊ द्या, तिच्या आठवणीमध्ये लेकरं रडतच असतात. लेकरं म्हातारी होऊ द्या तरी ते आईच्या आठवणीत रडत असतात. आई गेली ना, मग सगळा जीवनाचा पट डोळ्यासमोर उभा राहतो. बालपणापासून ते जोपर्यंत आई आपल्या सोबत होती तिथपर्यंत सगळं आठवतं माणसाला. एक प्रसंग सांगेन तुम्हाला. भगवान श्रीकृष्ण परमात्माला घेण्यासाठी गोकुळामध्ये रथ आला. ज्या गोकुळामध्ये भगवंतानं सुंदर लीला केली, मग गायींना चारणं असेल, गोपाळांशी हमामा होतो तो, लगोरी वेटी दांडू खेळणं असेल, गवळण्यांचे मडके फोडणं असेल, त्यांच्या घरात जाऊन गोंधळ घालणं असेल, माई यशोदेची खोडी करणं असेल, यशोदा माईचं प्रेम, कधी राग कधी रुसवा, त्या सगळ्या गोष्टी अनुभवून असलेल्या सगळ्या गोष्टी देवानं गोकुळात केल्या. आणि या सगळ्या बाललीला करत 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 भगवान परमात्मा गोकुळवासियांचा प्राण आणि श्वास बनले. कृष्ण भगवंत त्यांना मारण्यासाठी कंसानं अनेक प्रयोग आणि प्रयत्न केले, पण आता एक शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून अक्रूरजीला पाठवलं. निघालेला सुंदर सजलेला रथ जेव्हा गोकुळामध्ये येऊन पोहोचला आणि तो नंद बाबाच्या वाड्यात उतरला, थांबला तिथे वाड्याच्या बाहेर. पाण्याचा घडा घेऊन यमुना माईवरती पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या गवळणींच्या मनामध्ये पाल चुकचुकली की आजपर्यंत एवढा सजलेला रथ आम्ही नंदबाबाच्या वाड्याला कधी पाहिलाच नाही. हा रथ कोणासाठी आला असेल, कशासाठी आला असेल? गोकुळातल्या लोकांनी, गोकुळातल्या प्रमुखानं कर भरण्यासाठी मथुरेला जाणं साहजिक आहे, पण तिथल्या लोकांनी, विशेष लोकांनी इथे गोकुळात येणं, या छोट्याशा गावात येणं, हे काहीतरी विशेष आहे.
काय कारण असेल? पाणी आणणं तर दूर, पाण्याचे घडे घेऊन नंदबाबाच्या वाड्याच्या बाहेर गवळणी उभ्या राहिल्या. सगळ्यांना प्रश्न पडलाय, का रथ शृंगारीला सांगी ओ मजला. गवळणी विचारतात, मा अक्रूर उभा अंगणी बाई गे साजणी, बाई गे साजणी बाई गे साजनी, साजणी साजनी, साजणी साजनी, साजनी, साजणी साजनी, ए अक्रूरा सांडाळा तुझं कोणी धाडिले, का आला अक्रूरजी? सगळ्या गवळणी विनंती करतायत, अक्रूरजी, कृष्ण आमचा प्राण आहे, आमच्या कन्हैयाला घेऊन जाऊ नका. नको नेऊ भगवा नको नेऊ भगवा, नको नेऊ भगवा, नको नेऊ भगवा, अक्रूरजी, कृष्ण आमचा प्राण आहे, नका आमच्या
लाला काल तुझ्याकडनं राज घेतलं म्हणून नाराज झालास का? पाणी भरायला निघालेल्या गवळणी छोट्याशा कन्हैयाकडे पाहून म्हणतात का ना, दया दुधासाठी तुझ्यावरती आळ घेतला, चोरीचे आरोप केले, तुला माखन चोर बोललो, माफ कर आम्हाला, पण नको ना सोडून जाऊ. गवळणी रडत आहे, गोपाळ करतात काय न बोलतात. गोकुळातल्या ज्या झाडांना कृष्ण कन्हैयानं स्पर्श केला होता, त्या झाडांना अवेळी पानांना गळती लागली, जणू ती अश्रू ढाळतात. कन्हैया हमें छोड़कर मत जा, हम आपके सिवा नहीं रह सकते. गायींचा हंबरणं व्याकुळ झाला. यशोदामाई तर एवढी रडते, तिच्या ओठातून शब्द फुटत नाही. नंद बाबांना सुचत नाही काय सांगावं. व्याकुळ स्थिती आहे. सगळे रडतायत, एवढे रडतायत, एवढे रडतायत. सगळं गोकुळ नंद बाबाच्या वाड्याला येऊन फक्त हंबरडा फोडण्या पलीकडे दुसरं काही करत नाही. अक्रूरजीला म्हणतात, अक्रूरजी तुमचं नाव अक्रूर आहे ना, असं क्रूर कृत्य का करता तुम्ही? छोट्या बाळांना गवळणीनं अक्रूरजीला रथाला आडवं घातलंय आणि त्या विनंती करतात, आमच्या कन्हैयाला घेऊन जाऊ नका. रती चढले भूमी पडल्या जिथे एक यमुनामाई आडवी आहे, त्या गोकुळातून फक्त मथुरेत निघाले. तो गोकुळ वासियांची ही अवस्था आहे. ज्या कुटुंबातून स्वर्गीय हौसाई, ज्या परिवाराला ज्यांनी सांभाळलं, गोंजारलं, मायेचा ममतेचा घास भरवला, ती माय माऊली जेव्हा या कुटुंबातून कायमची सोडून जाते, या कुटुंबाला किती दुःख असेल. कृष्ण भगवान तर फक्त आपला अवतार कार्य करण्यासाठी पुढे चालले. साऱ्या गोकुळाची विकल अवस्था आहे. नको नेवो वृंदावनीच्या सकल जनासी देवडे जीवदान क्रूरा नको नेवो भगवान. पण भगवंतानं खोटं आश्वासन दिलं. मी परवा येतोय. अजूनही गोकुळातली लोक म्हणतायत आमचा लाला परवा येणार आहे. काय श्रद्धा आहे त्यांची. आजही ते म्हणतात आमचा कन्हैया परवा येणार आहे. भगवान गेले मथुरेमध्ये, कंसाला मारलं. आईचं प्रेम पाहना. बंदीखान्यातल्या वसुदेव देवकीला जेव्हा बाहेर काढलं, 12 वर्षानंतर देवकी मातेला पाना फुटलाय.
आईचं प्रेम. कृष्ण कन्हैयाला देवकी माता रोज 56 प्रकारचे पक्वान्न खाण्यासाठी करते. पक्वान्नांनी सजलेली थाळी जेव्हा लालाच्या समोर, त्या थाळीमध्ये एका लोण्याची एक कटोरी आहे, वाटी आहे. त्या लोण्याची वाटी पाहिली ना, कन्हैयानं रडावं. जेवत्या ताटावरनं देवानं उठावं आणि माळावर जाऊन ज्या दिशेनं गोकुळाला वारा वाहतोय ना, त्या वाऱ्याकडे पाहावं आणि त्या वाऱ्याला म्हणावं, लाला हे गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, वहाँ रहती है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के चरणों को छू के तो उसे उसके बेटे का नाम दे, मैं वापस आऊंगा ये गुजरने वाली हवा जरा. देवाना हवेशी संवाद करावा ओंकार बाबा. हवा जाऊन सांग माझ्या यशोदा माईला की तुझा कन्हैया तुझ्या आठवणीमध्ये रडतोय म्हणून. देवकी मातेने विचारलं, लाला ताट भरलेलं पाहिलं आणि त्यात लोण्याची वाटी पाहिली की तू रडतो का बरं? आई तू 56 काय त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ माझ्या ताटाला लाव, पण माझ्या ताटाला तू लोणी लावत जाऊ नको. का? लोणी तर आवडतं ना तुला. या लोण्यासाठी तर लोकांनी तुझ्यावरती आळ घेतला. काय माहिती होतं त्यांना राजाचं पोर आहेस म्हणून. तू का लोणी पाहिलं की तू नाराज होतो? लोणी आवडतं ना तुला. आई हे लोणी पाहिलं ना, मला माझ्या माई यशोदेची आठवण येते ग, म्हणून आई तू माझ्या ताटाला लोणी लावत जाऊ नको. कोणीतरी विचारलं देवाला, देवा चोरण्यासारख्या खूप काही गोष्टी होत्या, पण तुम्ही लोणीच का बरं चोरलं? त्याचं उत्तर ऐका. लोण्याला हिंदीमध्ये माखन म्हणतात. भगवंतानं सांगितलं, मी माखन म्हणजे लोणी, लोणी म्हणजे माखनच का चोरलं? तर त्या माखन या शब्दामध्ये पहिला शब्द मा आहे, म्हणून चोरलं मी त्याला. माखन में मा शब्द समाहित, माखन मध्ये मा शब्द आहे म्हणून मी त्याला चोरलं. या दृष्टांतातून, या उदाहरणामधून मला एकच सांगायचं आहे, आईच्या आठवणीमध्ये तुम्ही आम्ही रडावं. काय नवल आहे? जगाचा बाप सुद्धा आईच्या आठवणीमध्ये रडतो. जगाचा बाप. काय आईचं वर्णन करावं? ताई समुद्राची शाही बनवली, मेरू पर्वताची लेखणी केली, साऱ्या पृथ्वीचा कागद बनवला आणि साक्षात गणपती बाप्पा जरी लिहायला बसला तरी आईचं वर्णन होऊ शकत नाही. आईसारखं प्रेम या जगामध्ये दुसऱ्या कुणाला करायला जमत नाही. मग ती आई आपल्याला कायमची सोडून जाणं, आज समजून घ्या, खरंच आपल्या जीवनातला प्रेमाचा सागर आटला. आणि या जगामध्ये आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं, सगळ्यात श्रेष्ठ दैवत ती म्हणजे आपली आई. देवाच्या देवळात जाल तर देव आशीर्वाद देताना 1000 वेळा आपल्या कर्माचा विचार करेल, पण जिला आपल्या लेकरावरती प्रेम करता येतं ते काय करतं याच्यापेक्षा ते माझं बाळ आहे या भावनेनं जी भरभरून त्याची कृती न पाहता त्याला आशीर्वाद देत असते, तिला आई म्हणतात. ऐसी कबड्याची जाती, ऐसी कबड्याची Hey
ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. प्रचंड प्रेम करणारी आपली आई, पण ती आई आपल्याला सोडून जाणं खऱ्या अर्थानं आपण पोरके होणं आहे. हा, परिवारातली सगळी माणसं आहेत का, तिनं त्याच मायेनं ही सगळी माणसं आपल्याला जोडून दिलेली आहेत, पण तिचं असणं वेगळं असतं आणि तिचं नसणं सुद्धा काहीतरी वेगळंच असतं. पण पहा ना, पुण्यात्मा पुण्यमान माई माऊली स्वर्गीय हौसा आई सांगळे या आई या गेल्या, देवाघरी गेल्या, पण आज त्यांच्या स्मृतीमध्ये हरिकीर्तन होतं. ही काही साधारण गोष्ट नाहीये. हे त्यांच्या पुण्याईचं परिवाराला लावलेल्या संस्काराचं हे फळ आहे. त्यांच्या आठवणीमध्ये आज हरिकीर्तन होत आहे. आज द्वादशीचा पर्व काळ आहे. किती मोठा योग त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे. खरं तर जायचं तर सगळ्यांनाच आहे, पण आपण जातोय कसल्या पर्व काळावरती, कशा स्वरूपानं जातोय, ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये फार मोलाची आहे. आपण गेल्यानंतर आपल्या आठवणीमध्ये टाळ वाजणं ही साधारण गोष्ट नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागे टाळ वाजणं ही खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे. जायचं तर सगळ्यांनाच आहे, पण आपण गेल्यानंतर ज्यांना वाटतंय की आपल्या पाठीमागे टाळ वाजला पाहिजे, किती लोकांना वाटतंय हात उंच करून विचारणार नाही. करायला लावणार नाही मी तुम्हाला हात. वसंत गडकर बाबांचं ओंकार बाबा एक वाक्य मला फार आवडतं आणि ते अचानक आठवलंय मला. देव आपल्या घरी यावा, किती लोकांना वाटतं. हात उंच करा. बाकीचे उन्हानं तापलेत का? देव आपल्या घरी यावा, किती लोकांना वाटतं, त्यांनी हात उंच करा. बाकीच्यांना नाही वाटत. टेन्शन घेऊ नका, मोकळे मनानं सांगा. महिला मंडळ फार कमी प्रमाणात हात उंच आहेत आपले. देव आपल्या घरी यावा असं बऱ्यापैकी लोकांना वाटतं. वा, खूप चांगलं वाटलं. आपण देवा घरी जावं असं तर मला एकच सांगायचं तुम्हाला, आपण गेल्यानंतर आपल्या आठवणीत टाळ वाजला पाहिजे ही अपेक्षा ठेवू आपण. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासी आई
करता बरोबरी करता सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबांनो आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करा, सत्कर्म करा, सेवा करा, उपासना करा, चांगली कर्म करा, की जेणेकरून आपण गेल्यानंतर आपल्या आठवणीत टाळ वाजला पाहिजे, आपल्या आठवणीत संकीर्तन झालं पाहिजे, सत्संग झालं पाहिजे, अन्नदान झालं पाहिजे, काही ना काही सत्संकल्प पूर्ण झाला पाहिजे आपल्या आठवणीमध्ये. याच्यासाठी जीवनामध्ये विठ्ठलाची भक्ती करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. बऱ्याच वेळेला लोकांना साईनाथ भाऊ भक्तीचा अर्थ कळत नाही. सगळ्यांनी ऐका, बऱ्याच वेळेला भक्तीचा अर्थ नाही समजत. आम्ही तासनतास भजन करणं, आम्ही खूप कीर्तन करणं, आम्ही खूप कथा करणं म्हणजे खरी भक्ती होईलच असं नाही. खरी भक्ती बऱ्याच वेळेला असं होतं, काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. झाली का भक्ती? नाही. भक्ती म्हणजे एक परिवर्तन आहे, चांगलं परिवर्तन आहे, सकारात्मक परिवर्तन आहे, चांगल्या गोष्टींचा बदल, चांगल्या गोष्टीच्या बाबतीमध्ये बदल आहे. आपल्या जीवनामध्ये सात्विकता वाढत निघाली, प्रामाणिकपणा वाढला आणि अंतःकरणात सद्भाव जागा झाला का खरावा समजावा आपण भक्तीचं स्वरूप आपल्याला प्राप्त व्हायला लागलं. एक उदाहरण सांगते तुम्हाला. पंढरपूर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या पंढरपुरामध्ये हा नाम्याची हीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा वाली दामाजीचा कानडा राजा
त्या पंढरीच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव. त्या गावामध्ये दामाजी पंत नावाचे संत राहतात. त्यांच्यातला प्रामाणिकपणा, वाणीची सत्यता, सात्विकता, जगण्यातली शुद्धता बिदरच्या बादशहानं पारखली. तो बिदरच्या बादशाह म्हणतोय, आम्हालाही चांगलं शासन चालवण्यासाठी चांगल्या माणसांची गरज आहे. मग मंगळवेढ्याची जबाबदारी तुम्ही घेता का? काही हरकत नाही, कारण या माध्यमातून घराघरापर्यंत जाऊन पांडुरंगाचे उपासक आपल्याला तयार करता येतील, भगवत भक्तीचा दिवा लावता येईल. लोकांना अधिक परमार्थिक बनवण्यासाठी आपल्याला एक चांगलं पद, लक्षात एखादं पद आपल्याकडे चांगलं असेल ना, तर तिथं राहून सुद्धा खूप काही चांगली कामं करता येतात आपल्याला. आणि मग बऱ्याच वेळेला समाजात असं पण एक चित्र असतं, माणसापेक्षा कधी कधी त्या पदावर जास्त विश्वास असतो लोकांचा. मग या पदावर राहून आपण काम करू. खूप आनंद वाटला. खूप चांगल्या पद्धतीने शासन चाललेलं आहे. लोकांची लेकरांसारखी, प्रजेची पुत्रासारखी काळजी घेतायत दामाजी पंत. निसर्ग काही कुणाचा नाहीये, कधी अनुकूल कधी प्रतिकूल, कधी पावसाळा कधी प्रचंड पाऊस, कधी अतिवृष्टी कधी अनावृष्टी, हे सगळं चालतच राहतं. दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये माणसं किड्यामुंगीसारखी मरायला लागली. अन्न पाण्याविना लोक व्याकुळ झाली. माणसं मरतायत. विचार केला दामाजी पंतानं, धान्याचं कोठार गच्च भरलेलं आहे. हे जर माणसांना खायला दिलं नाही तर माणसं मरतील. माणसं मिली तर या धान्याचं काय करायचं? पुन्हा विचारायला जावं, परमिशन घ्यायला जावं तर बराच काळ जाईल, बरीच माणसं मरतील. माणसंच मिली तर व्यवस्था, शासन व्यवस्था कशासाठी, कुणासाठी? धान्याचं कोठार खुलं केलं. लोकांना धान्य घेऊन जा म्हणून सांगितलं. अगोदर खा, पाऊस पडेल, हे दिवस राहणार नाहीत. लक्षात घ्या, सुख आणि दुःख, अनुकूल प्रतिकूल, प्रपंचातले जे भाव येतात ना, ते कायम नसतात. ननित्यम लभते सुखम, ननित्यम लभते दुःखम. कायम दुःखही कुणाच्या जीवनामध्ये नसतं, कायम सुख सुद्धा कुणाच्या जीवनामध्ये नसतं. जीवनामध्ये स्थिर राहायचं असेल, आपले पाय जमिनीवर ठेवायचे असतील, तर जिथे आपली घरामध्ये सारखी नजर पडते त्या भिंतीवरती एक वाक्य लिहून ठेवायचं, हेही दिवस जातील. खूप सुखात असताल तर हवेत उडणार नाहीत आपण, पाय जमिनीला राहतील. आणि खूप दुःखात असतील तर हेच वाक्य आपल्याला आधार देईल आपल्या पायांना उभं ठेवण्यासाठी. हेही दिवस जातील. म्हणून कधी अति दुःखी आणि अति खुश होण्याची पण काही गरज नाही. माणसानं नेहमी स्थिर राहिलं पाहिजे, नेहमी स्थिर राहायचं. एखादा माणूस नजरेमध्ये खूप गरीब सापडला तर त्याच्या गरिबीला पाहून कधी हिनवायचं नाही, कारण रावाचा रंकाचा राव करण्याची ताकद त्याच्या हातामध्ये. कधी विसरायचं नाही. ट्रेन मध्ये भीक मागणारी एक बाई रात्रीतून रानूमंडल होऊ शकते आणि प्रयागराज मध्ये माळा विकणारी स्टार बनवू शकते. हे कधी विसरायचं नाही आपण. कधी कुणाला काय बनवायचं हे ईश्वराच्या हातात आहे. त्या सगळ्या गोष्टी आपणही कधी जास्त दुःखी राहण्याचं काही कारण नाहीये. स्थिर राहून सरळ चालण्याचा नेहमी माणसानं प्रयत्न केला पाहिजे. तर दामाजी पंतांनी विचार केला, आज लोकांना खायला देऊ, पुन्हा कष्ट करू, भरपूर पाऊस पडेल, हे काही दिवस राहणार नाहीत. कष्ट करू, जे खाल्लंय ते दाम दुपटीनं भरून देऊ. किती प्रामाणिकपणा आहे. धान्याचं कोठार खुलं केलं. पण माणसाच्या जातीसारखी विचित्र जात नाही पहा. ज्यांनी खाल्लं ना त्यांनीच जाऊन सांगितलं, हुजूर, दामाजी पंत स्वतःला मालक समजायला लागले. न विचारता धान्याचं कोठार लोकांना वाटलं. विचारलं का तुम्हाला? बोलून चालून यवन रागावला, चिडला आणि शिपायांना पाठवलं जा दामाजी पंतांचे हातपाय बांधून घेऊन या. विश्वाच्या मालकाला काळजी पडली. विटेवरचा मालक गोंधळला. दामाजी पंतांचे जर हातपाय बांधले ना तर त्यांचे पाय बांधले जाणार नाही, माणुसकीला गळफास लागेल. माणुसकीचे पाय बांधले जातील, माणुसकीचे हात बांधले जातील. आसूड तर पडल दामाजी पंतांच्या पाठीवर, पण याच्यामध्ये माणुसकीला फटके मारले जातील. दामाजी पंत पंत नाहीत तर ते माणुसकीचा साक्षात पुतळा आहेत, मानवतेचा पुतळा आहेत. मग दामाजी पंतांना कुठल्याच प्रकारे अशा पद्धतीने दामाजी पंतांना ट्रीटमेंट मिळू नये याच्यासाठी विश्वाच्या मालकानं वेठ सोडली. तुकोबारायांच्या झोपडीच्या बाहेर आला भगवान आणि त्यांना विनंती करतो, महाराज तुमचे कपडे द्या मला घालायला. फाटके कपडे देवानं अंगावर घातले, पण ऐका, त्या फाटक्या कपड्यात सुद्धा देव गोड दिसायला लागला. काही माणसांकडे नैसर्गिक सौंदर्य असतं. काही लोकांनी 40 रुपये मीटरचं कापड अंगावर घालू दे, रुबाबातच दिसतात. काहींनी रेमंडचा कपडा घालू दे, बुजगावण्यासारखे दिसतात. नॅचरल सौंदर्याचा तो भाग आहे. माझ्या माऊल्यांनी
काहीने सहज असा पदर डोक्यावरती घेऊ द्या, लक्ष्मी सारख्या दिसणार. काहीने किती पिना करू दे, मी काय पिनांच्या विरोधात नाहीये. मला नाव पण नाही ठेवायचं कोणाला, पण एक नैसर्गिकता असली पाहिजे माणसाकडे. भगवान अतिशय सुंदर, त्या फाटक्या कपड्यात सुद्धा देव गोड दिसायला लागला. आणि भगवान बिदरला पोहोचला आणि तिथे जाऊन आपल्या भक्तासाठी देवानं जोहार घातला. जोहार माया बाप जोहार, जोहार जोहार माया बाप जोहार, जोहार माया बाप जोहार, अपेक्षाताई आणि कागदे महाराजांसाठी वाजू आपण टाळी फार सुंदर. मी कायापूरचा महार, जोहार माय बाप जोहार. जोहार घातला विश्वाच्या मालकानं. माझ्या ताई दादांनो, जगाचा बाप, अरे जग ज्याच्या समोर कपड्यांची काय देहाची पायघडी करतय, तो भगवान भक्तासाठी मुजरा करतोय. विचारलं कौन हो आप? विठू मेरा नाम है. किस कारण आए हो? अनाज की कीमत चुकाने आए हैं. क्या लाए हो? हाथी घोड़े? हाथी घोड़ों पर नहीं हुजूर, मेरे पास बटवा है. इतने बड़े अनाज की कीमत बटवे में? हुजूर आप खाली ले लो, आप बताओ आपको कितना चाहिए. बटवा उलटा केला. एवढं ताकदीनं का बोलत होतं? लक्ष्मीचा पुत्र नाही, पती होता. बटवा उलटा केला. जणू गारांचा पाऊस व्हावा तशा मोहरा पडायला लागल्या. मोजणाराच्या बोटाला पॅरालिसिस झाला, बुबळ गरगर फिरायला लागली, तोंडाला फेस आला, चक्कर येऊन पडले. बस हुजूर अब नहीं गिन सकते. कोठारा भरली मोहरांनी. आणि मग बस हुआ विठू, अब बस बस हो गया. ठीक आहे, विनंती एवढीच आहे, मालकाला त्रास देऊ नका. जगाचा मालक कोणाला मालक म्हणतोय? आपल्या भक्ताला. आमच्या मालकाला त्रास देऊ नका. विश्वाचा मालक आपल्या भक्ताला मालक म्हणून भूषवतोय. अशी त्या दामाजी पंतांनी काय भक्ती केली होती की जगाचा बाप त्या भक्तीनं ऋणी झाला. तर एकच केलं होतं दामाजी पंतांनी, माणसात देव पाहिला होता. माणसांची सेवा केली, जनमानसाची सेवा केली, आधार दिला. अन्न विना मरणाऱ्या माणसांना प्राणदान, जीवनदान दिलं, अन्न दिलं त्यांना. आपलं शास्त्र सुद्धा सांगतंय माणसामध्ये देव आहे. कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ Yeah.
सेवा केली हीच त्यांची विठ्ठलाची भक्ती ठरली. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. मग अशी सेवा करायची माणसांची. तहानलेल्या पाणी भोकेजलेल्या अन्न हे काही वेगळं नाही. हे आपली परंपरा सुद्धा आपल्याला शिकवते. कधी दारात वारकरी आले, रामकृष्ण हरी बोलले तर चुकून सुद्धा पुढच्या घरी व्हा म्हणू नका त्यांना. तुम्हाला जे जमताय ती सेवा करा. गावात सप्ताह चालू असेल तिथे देणगी द्या. देवानं खूप दिलेलं आहे आपल्याला. अन्नदानाची सेवा घ्या. जे जमताय ते. सांगू तुम्हाला ताई, आम्ही खूप दूर राहतो. कधी कुठला वाटसरू वारकरी आमच्या घरी येण्याची शक्यता नाहीये. भगवंताचं नामस्मरण करा. झाडं लावा. त्या झाडांना पाणी घाला. झाडांना पाणी घालणं, वृक्षांची सेवा करणं, पशु पक्ष्यांना जे जमता येते त्यांना चारा असेल, पाणी असेल, ही जरी तुम्ही सेवा केली, लक्षात घ्या, एखाद्या माणसाची आपण मदत केली, त्याला सेवा केली तर आपल्याला कमीत कमी अपेक्षा असते त्यानं कधीतरी आपलं नाव घ्यावं. पण एखाद्या कुत्र्याला पाणी दिलं, भाकरी दिली, मांजरीला पाणी भाकरी दिली, पक्ष्यांना पाणी दिलं, झाडाला पाणी घातलं, तर ही निस्वार्थ सेवा आहे आपली. या सेवेचं फळ खूप छान मिळतं आपल्याला. कारण तिथं आपल्याला अपेक्षा नसते की यांनी काहीतरी आपल्याला द्यावं म्हणून. तर ही सेवा सुद्धा, निस्वार्थ सेवा सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोवरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसी, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण. विठोबाची वेळ संपली आपली. फक्त एक 5 मिनिटामध्ये, 5 ते 10 मिनिटामध्ये सेवा पूर्ण करणार आहोत. एकच सांगायचंय, जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. सुंदर प्रकारचा नरदेह भगवान परमात्मानं दिलाय आपल्याला. देवी दिला देह, भजना गोमटा. देव दिला देह, भजना गोमटा. देव दिला देह, भजना गोमटा. आठवणीमध्ये जे कीर्तन होतंय ना, असंही आपल्या आठवणीमध्ये सत्कर्म होईल. आजचा हा कीर्तनाचा सोहळा सगळ्या परिवारानं हा उभा केलेला, गेलेल्या व्यक्तीच्या स्मृतीतला हा सोहळा सांगतोय. याजसाठी केला होता अट्टहास. ओंकार बाबा, याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, केला होता अट्टहास, याजसाठी केला होता. शेवटचा दिस गोड शेवटचा दिस गोड याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास. जीवनाची सांगता सुंदर झाली. लक्षात घ्या, आज स्वर्गीय हंसाईंच्या आठवणीमध्ये वर्ष श्राद्धाच्या प्रसंगी भगवंताचं कीर्तन. वर्ष श्राद्धाच्या दिवशी जीव धर्मराजाच्या नगरीमध्ये असतो. जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे. मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी अग्निसंस्कार.
प्रत्येक महिन्याला 3 दिवसानं सावडण्याचा, 10व्या दिवशी दशक्रिया विधीचा, नंतर गंगा पूजनाचा, नंतर प्रत्येक महिन्याला मासिक. ते मासिक घालत घालत वर्ष श्राद्धाच्या दिवशी आज जीव धर्मराजाच्या नगरीला हजर असतो. आज पाहताय आपण आपल्या जीवनामध्ये काय चांगली कर्म केली, काय चुकीची कर्म केली, त्याचा न्याय निवाडा ठरवला जातो आणि सद्गती दिल्या जाते, पुढची गती दिल्या जाते. आज स्वर्गामध्ये बसून हौसाई सांगळे, ती माई माऊली, ती मातृशक्ती आज आनंदाच्या अश्रू ढाळत असेल. माझ्या लेकराने, माझ्या नातवंडानं माझ्यासाठी कीर्तनाचा सोहळा उभा केला. आईनं भरपूर आशीर्वाद देत असेल आणि पितरांची कृपा आपल्यावरती अखंड राहिली पाहिजे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती. आता आपण सगळ्यांनी मिळून स्वर्गीय हंसाईंच्या पवित्र आत्म्याला सद्गती शांती प्राप्त झाली याच्यासाठी प्रेमानं भजन करायचंय. विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा